नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या न्यू एक्झाम ऑटोमेशन पोर्टलवरती आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कॉलेज ट्रान्सफर अर्थात ज्या विद्यार्थ्यांना एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करून ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला srtmun.ac.in या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस यावरती क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशन पोर्टल हा टॅब तुम्हाला दिसेल. यामध्ये फर्स्ट नंबरचा न्यू एक्झाम ऑटोमेशन पोर्टलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम ज्या कॉलेजमधून तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे तर त्या कॉलेजमध्ये लॉग इन करायचं आहे. तर मी इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड जो की तुमचा आहे तर त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी 790 कॉलेज कोडने लॉग इन करतोय. केल्याच्या नंतर तुम्हाला इलिजिबिलिटी अँड रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या कॉलेजमधून तुम्हाला TC इश्यू करायची आहे तर ट्रान्सफर सर्टिफिकेट या 2 नंबरच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. PRN नंबर त्या विद्यार्थ्याचा टाकायचा आहे जो की तुमच्याच कॉलेजमधून बिलॉंगिंग केला पाहिजे. त्यानंतर या विद्यार्थ्याचं ट्रान्सफर होण्याचं कारण काय आहे ते रिझन तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. हा नॉन मॅन्डेटरी आहे. त्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. कोणता कोर्स आहे. सदरील विद्यार्थ्याचा PRN नंबर आहे हा BScचा आहे त्यामुळे मी BSc वरती क्लिक करतो आणि सेव्ह बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट इश्यू सक्सेसफुली हा मेसेज तुम्हाला येऊन जाईल आणि लिस्टिंगमध्ये पण तुम्हाला या विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स इश्यू होतील. याचा अर्थ असं झालेला आहे की या कॉलेजमधून तुम्ही या सदरील विद्यार्थ्याला PRN नंबरच्या विद्यार्थ्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थी आता SRTMUN अंतर्गत ॲफिलेटेड कुठल्याही कॉलेजमध्ये हा ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहे. तर मी आता दुसऱ्या कॉलेजमधून ज्या विद्यार्थ्याला यामध्ये कलेक्ट करायचं आहे कॉलेज ट्रान्सफरमध्ये सामावून घ्यायचं आहे तर ती प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. 790 मधून हा विद्यार्थी कॉलेज कोड 790 मधून हा विद्यार्थ्यांनी TC अप्लाय झालेली आहे. फॉर एक्झाम्पल कॉलेज कोड 102 मध्ये याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर समोरील ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेज कोड पर्टिक्युलर वेबमेलने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. पुन्हा इलिजिबिलिटी अँड रजिस्ट्रेशन टॅबमध्ये आल्याच्या नंतर कॉलेज ट्रान्सफर हा 3 नंबरचा टॅब आहे यावरती क्लिक करायचं आहे. जो विद्यार्थी तुमच्याकडे आलेला आहे त्या विद्यार्थ्याचा पुन्हा एकदा तुम्हाला PRN नंबर टाकायचा आहे. त्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे आणि कोणता कोर्स त्या विद्यार्थ्याचा आहे हे 3 गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सदरील विद्यार्थ्याचं ॲडमिशन ॲक्सेप्ट करायचं आहे तर तुम्हाला तुमचा कॉलेज कोड इथे दिसून जाईल. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स यामध्ये जो ट्रान्सफर सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याने घेतलेला आहे ते तुम्हाला इथे अपलोड करणे बंधनकारक आहे. तो JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पण ते असू शकते. त्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा पॉपअप येईल या विद्यार्थ्याला तुमच्या कॉलेजमध्ये सामावून घ्यायचं आहे का तर त्याच्यासाठी तुम्हाला येस वरती क्लिक केल्याच्या नंतर सदरील विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे तुमच्या कॉलेजमध्ये होऊन जाईल. नंतर तुम्हाला बघायचं आहे की या विद्यार्थ्याचे कॉलेज तुमच्या याच्यामध्ये सक्सेसफुली ट्रान्सफर झालंय का त्याच्यासाठी रजिस्टर्ड स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट्सवरती क्लिक करायचं आहे. सदरील विद्यार्थ्याचा PRN नंबर तुम्ही टाकू शकता आणि सर्चवर क्लिक करू शकता. सदरील विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर तुमचा आता या विद्यार्थ्याचा कॉलेज कोड तुमचं कॉलेज म्हणजे ज्या कॉलेजमध्ये याला ॲडमिशन दिलेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये चेंज झालेला दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही कॉलेज ट्रान्सफर ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद.